महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूरच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राउंड विरोधात आमची माती आमची माणसं संघटनेचे अभिनव आंदोलन सुरू। राज पार्टे यांच्यासोबत विरोधी गटनेते व नगरसेवकांचा सहभाग। पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासीनता दाखवल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राउंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गायी गुरे त्यांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा जाऊन पोटे मोठी झाली आहेत। तर पावसाळ्यात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदूषित पाणीपुरवठा नाळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या विरोधात ठोस पावले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे। या विरोधात संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसे या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले। मात्र कचऱ्याप्रश्नी टोकाची भूमिका नको अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राउंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करत आहे याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दरवर्षी 79 लक्ष रुपयांची कचरा संकलन आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याने या कचरा प्रवण क्षेत्रामध्ये चिकन सेंटरमधील जैव कचरा, शहरातील प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील आणि हॉटेल व्यावसायिकांसह घराघरातील ओला सुका कचरा या ठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे। त्यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावर देखील मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषणाची लक्षणे दिसून येत आहेत। मात्र बुधवारी संस्थापक राज पार्टे यांच्या आमची माती आमची माणसं संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी येण्याचे टाळून अलिप्त राहिले। यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप भागवत, स्वप्नील भुवड आणि श्रावणी शहा तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मालुसरे व भाजपचे शहर प्रमुख महेश निकम यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आमची माती आमची माणसं संघटनेसोबत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डम्पिंग ग्राउंडवर स्थानापन्न न करता सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये शहरवासियांसह तालुक्यातील जनतेसोबत असल्याचे सांगितले। यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी 70-80 लाखांच्या निविदांद्वारे कचरा सफाईचे काम सुरू असून कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरसेविका श्रावणी शहा यांनी उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पावित्र्य नष्ट करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी कचरा प्रश्नी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनामध्ये उद्याच विषय चर्चेला घेण्यात येईल अशी माहिती दिली। त्यानंतर आमची माती आमची माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी स्वतः कचऱ्याची घंटागाडी चालवत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रांगणात आणली। यावेळी उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती यांनी आंदोलकांसामोरे जाऊन लवकरच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाचे डम्पिंग ग्राउंड रानबाजिरे धरणालगतच्या मोकळ्या जमिनीवर उपलब्ध होण्यासाठी महाड MIDCला विनंती करण्यात आल्याचे सांगून केवळ जमिनीची निश्चिती करण्याची प्रक्रिया शिल्लक असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। जय महाराष्ट्र। मी राज पार्टे संस्थापक आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर तसेच पोलादपूर तालुक्यातले सर्व पक्षीय नेते मंडळी आपल्यासोबत आहेत। आज आपण पोलादपूर नगरपंचायतीचा जो कचरा पूर्ण शहराचा ज्या गाड्या भरून येतात तो कचरा ही नगरपंचायत जी पवित्र अशी नदी समजली जाते आपली सावित्री नदी, त्या नदीमध्ये बघा अशा पद्धतीने टाकला जातोय। ज्या भूमीतून छत्रपतींनी आज छत्रपतीच्या नावाने आपण या पोलादपूर तालुक्याची ओळख आहे, त्या तालुक्यातून जाणाऱ्या पवित्र नदीतील ही जी अवस्था आहे ही तुम्ही बघताय। आज शहरातले सगळे नागरिक, सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव सगळे आलेले आहेत। आज जवळजवळ 1-1.5 तास झाला नगराध्यक्ष त्याच्यानंतर वेगळे पद जी भूषवत आहेत त्यांना आम्ही फोन करून थकलो
पण येतो बोलतायत आणि त्यातला एकही येत नाही. मला काही कळत नाही की सत्ता भोगायला आणि त्या खुर्चीवर बसायला जसं गोड वाटतं आणि सत्ता भोगत असताना त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावू शकत नाहीत, म्हणून आज त्यांना इथे यायला लाज वाटते. आम्ही उन्हात 1-1.5 तास सगळेजण बसलो आहे. तसंच ह्या सावित्री नदीने जाताना शहराच्या बाजूने ज्यांची घरं आहेत त्यांनी पूर्ण सांडपाणी या पवित्र नदीत सोडलेलं आहे. त्याच्यावरती ही नगर पंचायत काही कारवाई करत नाहीये. अशा अनेक समस्या आहेत. मग ह्यांना दरवेळेला एक हातीची सत्ता ही जनता का देते? मला कोणत्याही पक्षाचा विरोध नाहीये, पक्ष सगळे चांगलेच असतात, पण पक्षाने जर एखाद्या खुर्चीवर बसवला आणि तो जर त्या कामाचा नसेल, त्या खुर्चीत बसण्याच्या लायकीचा नसेल, तर त्यांनी का ते पद घ्यावं? त्या पदाला शोभेसेल असं जर कामच त्यांच्याकडनं होत नसेल. आज आम्ही 1-1.5 तास सगळे तुम्ही पाहताय, ही परिस्थिती बघा. ही गुरं, या गाया बैल सगळे दिवसभर येऊन इथे प्लास्टिक खात आहेत आणि तिकडे बघा पडून आहेत सगळी जनावरं. तर ह्या सगळ्या गोष्टीला जी काय जबाबदार व्यक्ती आहेत, ह्या नगर पंचायतमध्ये सत्तेत बसलेत, त्यांना जर थोडीफार लाज असेल तर त्यांनी ते पद सोडावं. कारण का ज्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकत नाही तर जबरदस्तीने ती माळ गळ्यात बांधून ठेवण्यापेक्षा आणि लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा त्यांनी ते पद सोडावं आणि एखादा चांगला काम करत असेल त्याला संधी द्यावी. आणि तसंच आता माझी विनंती आहे की इथे सत्ताधारी पक्षातले मोरे साहेब आहेत, दुसऱ्या पक्षातले भागवत साहेब आहेत, आमच्या नगरसेवक काकी आहेत, तर त्यांनी पण या विषयावरती 2-2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सेविका कोल्हापूर. आम्ही 4 वर्षापासून प्रत्येक मिटिंगला हा मुद्दा मांडत असतो की हा कचरा उचलला जावं, हा नदीत टाकला जाऊ नये. आपली उत्तर वाहिनी सावित्री नदी खूप पवित्र आहे, तिला घाण करू नका. पण सत्ताधारी आमचं काही एक ऐकून घेत नाही व त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हीच स्वतः काय बोलू शकत नाही.